तर आता अजित पवार गटाने त्या 90 जागा मागितलेल्या आहे. मी काही 90 जागा मागणार नाही आहे, परंतु आम्हाला 10-12 तरी जागा आरपीआयला मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. कारण रिपब्लिकन पक्ष हा जो आहे हा या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये आहे आणि माझ्या बरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी बफळी आहे. सर्व महाराष्ट्राच्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहे. त्यामुळे मी काही जास्त जागा मागणार नाहीत, पण एक 8-10 जागा 10-12 जागा आपल्याला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि आमची महायुती जी आहे ती महायुती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा अंतर्मुख विचार करतो आहोत. एक तर विरोधकांनी संविधान बदलणार अशा पद्धतीचा अफवा पसरवण्यात आल्या आणि त्यामुळे दलित मतदारांमध्ये मोठा गैरसमज करण्यात आला. अल्पसंख्याक मतदारांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इतर विरोधकांनी वातावरण निर्माण केलं आणि त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रामध्ये थोडा फटका बसलेला आहे विधानसभेमध्ये मात्र. आणि आम्हाला जी मतं मिळालेली आहेत ती महाविकास आघाडीच्या मागे पुढंच मतं आहे. त्यांना 160 मतदारसंघामध्ये त्यांना जरी बहुमत मिळालेलं असलं तरी बाकीच्या जवळजवळ 148 मतदारसंघामध्ये आम्हाला बहुमत आहे. त्यामुळं एकतर लोकसभेच्या वेळेला त्यांना संधी मिळाली म्हणजे संविधान बदलणार 400 जागा यांच्या जिंकून आल्या तर ते संविधान बदलतील अशा पद्धतीची भूमिका मांडल्यामुळं मतदारांमध्ये गैरसमज निर्माण झाला आणि त्याचा फटका मला बसलेला आहे. पण हे विषय काय आता या राज्याच्या निवडणुकीमध्ये येणार नाही आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि आम्हाला 170 ते 180 जागा मिळवण्याचा आमचा प्लॅन आहे. आम्ही काही 200 पारचा नारा ते देणार नाही आहे, परंतु आम्हाला सरकार बनवेल एवढ्या 170 ते 180 जागांची आवश्यकता आहे आणि त्या जागा मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आपण पाहतो की लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, अजित पवार गट आहे त्याच्यावरती भाजपच्या नेत्यांनी ठपका ठेवला. काळामध्ये महायुती होईल का नाही याबाबत शंका निर्माण होती. नाही काही ठप्पावर कोणी ठेवला असं काही नाही आहे. म्हणजे अजितदादा आमच्या बरोबर आलेले, आमची ताकद वाढलेली आहे आणि 17 ठिकाणी आम्हाला विजय मिळालेलाच आहे. त्यांना 30 ठिकाणी जर विजय मिळालेला असला तरी काही फरकाने त्यांचे लोक निवडून आलेले आहे. त्यामुळं अजितदादा आल्यामुळं आमचा फायदा झालेला आहे. विधानसभेमध्ये सुद्धा आमचा फायदा होणार आहे आणि BJP, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI असे मिळून आम्ही हे आसंग बांधलेला आहे की या वेळेला मात्र लोकसभेची परिस्थिती निर्माण होणार नाही. आणि जागा वाटपाबद्दल माझं सगळ्या मित्रपक्षांना नम्र निवेदन आहे की आपण जागा ज्या आहे त्या जागा आवाज मागू नये. म्हणजे आपली ताकद आहे तेवढी जागा मागायला हरकत नाही आहे. तर अशा पद्धतीनं सगळ्यांनी सामूहिक मला वाटतं की लोकसभेमध्ये शेवटपर्यंत आमचे उमेदवार ठरले नाही. म्हणजे विड्रॉलपर्यंत हा उमेदवार की तो उमेदवार अशा पद्धतीची परिस्थिती झाली. आणि आता त्या निवडणुका फार लांबल्या. आता मी इलेक्शन कमिशनला भेटणार आहे आणि मतदान वाढवायचं असेल तर माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की जो 1200चा बूथ आहे तो 500-600 करावा. आणि आता जे जेवढे बूथ आहे त्यांची संख्या डबल वाढवली तर अनेक वेळेला लोक लाईनला उभे राहतात आणि 2-2 तास 3-3 तास त्यामध्ये लागतात. त्यामुळे एक अर्ध्या तासामध्ये 1 तासाच्या आतमध्ये त्या मतदाराला आपलं मतदान देऊन परत जाता यावं. आणि काही ज्या ठिकाणी मोठ्या वस्त्या आहे त्याही ठिकाणी काय 1-2-3 मशीन ठेवून असे मतदान करता येऊ शकतं का. शाळेमध्ये तर आपण मतदान करतोच आहोत. जास्त मतदान होण्याच्या दृष्टिकोनातून 80-90% मतदान करण्याच्या दृष्टिकोनातून इलेक्शन कमिशननी त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि 60%, 62%, 40%, 50% मतदान होतं आहे तरी लोकशाहीसाठी अत्यंत चांगली बाब नाही. त्यामुळं 80-90%, 80च्या वरती मतदान मिळालं पाहिजे, म्हणजे वोटिंग झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून काही नवीन नियमावली तयार झाली पाहिजे. पण येणारी जी निवडणूक आहे ती निवडणूक आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली NDAचं सरकार आलेलं आहे. NDAकडे पूर्णपणे 292चं बहुमत आहे. सरकार बनवण्यासाठी 272ची आवश्यकता आहे आणि आमच्याकडे 292 लोक आहेत.
आणि एक गोष्ट खरी आहे की BJPला बहुमत एकट्याला मिळालं जरी नसलं तरी बहुमत होतं त्यावेळेलाही NDA सरकार होतं. 14ला NDA सरकार होतं, 19ला NDA सरकार होतं आणि आता सुद्धा NDA सरकार आहे आणि आमच्याकडे क्लिअर बहुमत आहे. आमच्याकडे असणारे जे सगळे मित्रपक्ष आहेत, चंद्राबाबू नायडू आहेत, नितीश कुमार आहेत, असे सगळे लोक आमच्या सोबत राहणार आहे. त्यामुळं आमच्या सरकारला लोकांनाही आणि काँग्रेसला माझं एवढा प्रश्न आहे की तुम्ही सांगता हे सरकार पडणार आहे किंवा जाणार आहे, पण मनमोहन सिंग यांचं सरकार सुद्धा जवळजवळ 10 वर्ष चाललं होतं. म्हणजे तुमच्याकडे काँग्रेसकडे 200 जागा होत्या तरी मित्र पक्षांच्या सहकार्याने त्यांच्याकडे क्लिअर बहुमत होतं सगळ्या UPAचं आणि त्यामुळं 10 वर्ष त्यांचं सरकार चाललेलं होतं. त्यामुळं आमच्या सरकारला भीती अजिबात नाही. 5 वर्ष सरकार चालणार आहे, मोदीजी पंतप्रधान राहणार आहेत आणि यानंतरही 2029लाही आमचं सरकार आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचे जे निर्णय आहेत 100 दिवसामध्ये अत्यंत क्रांतिकारक अशा पद्धतीचे निर्णय हे आम्ही जाहीर करणार आहोत आणि आम्ही नक्की आम्हाला जागा कमी का मिळाल्या याचं आत्मपरीक्षण आमचं सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनानं आमचा प्रयत्न आहे. एकूणच सध्याची परिस्थिती जर बघितली तर काँग्रेसला तर त्यांना अशी असं वाटतं की आता स्वबळावर लढावं, कारण की सगळी खिचडी बघितल्यानंतर महायुतीमध्ये अनेक जण उमेदवारी मागते, परत सगळ्यांना म्हणजे त्याच्यामध्ये भांडणं होण्याचा प्रकार म्हणा किंवा नुकसान सुद्धा होऊ शकतं. मला वाटतं की काँग्रेस पक्षाचा निर्णय योग्य आहे. म्हणजे काँग्रेस पक्षाची ताकद सध्या मोठी आहे महाराष्ट्रामध्ये. 13 जागा त्यांनी एकट्याने निवडून आणलेल्या आहेत. कमी जागा उभ्या करून त्यांनी जास्त जागा निवडून आणलेल्या आहे. उद्धव ठाकरे यांनी जास्त जागा लढवल्या, त्यांच्या जागा कमी आलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर कमी जागा लढवल्या, त्यांच्या चांगल्या जागा आलेल्या आहेत. पण काँग्रेस पक्षाला मात्र महाराष्ट्रामध्ये त्यांच्या 13 जागा आलेल्या असल्यामुळं त्यांनी स्वतंत्र लढावं असा माझा त्यांना सल्ला आहे. म्हणजे महाविकास आघाडीबरोबर जाऊन त्यांचं नुकसानच होणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने स्वतंत्र लढणं हेच त्यांच्या फायद्याचं आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेतरी विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून भावनिक मुद्द्यावरती ही निवडणूक लढली गेली. विधानसभेला त्या भावनिक मुद्द्याचा कितपत फायदा होईल? मला वाटतं की भावनिक मुद्दे काही विधानसभेत येणार नाही आहे. म्हणजे आता विकासाचा मुद्दा तर राहणारच आहे. विकास जो आहे तो लोकांनी पाहिलेला आहे. नॅशनल हायवेज आहेत, एअरपोर्ट्स आहेत, रेल्वे आहे, 80 कोटी लोकांना फ्रीमध्ये धान्य देण्याचा विषय आहे. अनेक जे प्रश्न आहेत ते प्रश्न तर आहेतच आहे. पण विकासाचा मुद्दा मात्र थोडा लोकसभेच्या निवडणुकीचा बाजूला पडला आणि भावनिक मुद्दे जे आहेत ते अपोजिशनने समोर आणले आणि त्याचा मोठा नुकसान आहे ते आम्हाला झालेला आहे. पण असेंब्लीच्या निवडणुकीमध्ये असं काही होणार नाही आहे. असेंब्लीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार मजबूत देणे, लवकरात लवकर निर्णय घेणे आणि महायुतीच्या लोकांना माझं नम्र निवेदन आहे की लवकरात लवकर जागा वाटपाचा निर्णय घ्यावा आणि गुराळ जसं लांबलेलं आहे अशा पद्धतीनं जागा वाटपामध्ये वेळ घालवू नये आणि लवकरात लवकर आता सप्टेंबरमध्येच इलेक्शन अनाऊन्स होण्याची शक्यता, ऑक्टोबरमध्ये इलेक्शन येणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर जागा वाटपाच्या संबंधामध्ये निर्णय घ्यावा आणि ही निवडणूक जिंकायची असेल तर आपले जे वाद आहेत ते वाद म्हणजे आपण जे अंडरस्टँडिंगनी जागा एकमेकांना घेणं हा मोठा आहे की तो मोठा आहे अशा पद्धतीचा वाद न करता आपण सगळ्यांनी मिळून सामोपचाराने महायुतीनं पुढे जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी माझ्या पक्षाचा त्याला पूर्णपणे पाठिंबा राहणार आहे. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर अनेक ठिकाणी लोक आत्महत्या करत आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये. त्यांचं भाजप कुठेतरी पुनर्वसन करेल किंवा विधानसभेमध्ये त्यांना कशा पद्धतीने संधी दिली जाईल? मला असं वाटतं की पंकजाताई मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या पुत्री त्यांची मुलगी आहे आणि ती निवडून येणं अत्यंत आवश्यक होतं. पण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा त्याला थोडासा तोटा झाला आणि पंकजाताई निवडून येता ते हरलेले आहे. आणि पहिल्यांदा जे पाहिलं की म्हणजे आत्महत्या लोक अनेक कारणं करतात. पण पहिल्यांदा निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडे हरल्या म्हणून 2 लोकांनी आत्महत्या केलेली आहे. ही बाब काही तेवढी फार गंभीर आहे. माझं सगळ्या तरुणांना आव्हान आहे की अशा पद्धतीचं पाऊल उचलणं योग्य नाही. आपण जिद्दीनं पुन्हा पंकजाताईंना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरलं पाहिजे. पण अशी आत्महत्या करणं बरोबर नाही. पण पंकजाताईंचं जे पुनर्वसन आहे ते नक्की BJPची जी सृष्टी आहे
ते नक्की त्यांचं पुनर्वसन काय ना काहीतरी करतील अशी आपणाला अपेक्षा आहे.